शक्ती मिल फोटो जर्नलिस्ट गँगरेप प्रकरणी तिघांना फाशी सुनावण्यात आलेली आहे। विजय जाधव, कासिम बंगाली आणि सलीम अन्सारी या तिघांना कोर्टाने फाशी सुनावली आहे। तर सिराज खान या दोषीला जन्मठेप ठोठावण्यात आली आहे। कलम 376 ई कलमाखाली देशातली पहिली फाशी ही ठरणार आहे। फाशी देताना कोर्टाने या तिघांनी मानवी हक्कांची हत्या केली आहे, त्यांना माफी नाही, त्यांना कायद्याचं भय अजिबात नव्हतं, अशा घटनांना आळा बसायलाच हवा असं म्हटलंय। शक्ती मिल गँगरेप प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा मिळाल्याचं गृहमंत्री आर पाटील यांनी स्वागत केलंय। या निर्णयामुळे गुन्हेगारांमध्ये दरारा निर्माण होईल आणि असा गुन्हा करण्याची हिंमत पुन्हा गुन्हेगार करणार नाहीत असंही आबांनी म्हटलंय। काँग्रेसचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्या कार्यालयावर छापा पडलाय। निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे। नागपूरच्या ग्रेट नागरोड परिसरातील कार्यालयात टाकलेल्या छाप्यात 5,70,000 रुपये जप्त करण्यात आले। मात्र ही रक्कम म्हणजे त्या ठिकाणी सुरू असलेल्या प्रिंटिंग प्रेसमधील कर्मचाऱ्यांचा पगार होता असा दावा मुत्तेमवार यांनी केलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईतील जाहीर सभेत उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांच्या घराणेशाहीवर जोरदार तोंडसूड घेतलं। खासदार यांचा, आमदार यांचा, महापौर यांचा सगळी पदं नातेवाईकांच्या घरातच हवी आहेत, शाळेत मॉनिटरही यांच्या घरातलाच असणार असा खोचक भडीमार राज ठाकरेंनी यावेळी केला। शिवसेना मनसेत मुंबईत झालेल्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आणि मनसेवर खोचक टीका केली आहे। शिवसेना आणि मनसे प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असून आता लोकांना त्यांच्याकडून कोणत्याच अपेक्षा उरल्या नसल्याचा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आणि तळ्यात मळ्यात करणारे उत्तमसिंग पवार यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे। उत्तमसिंग पवारांना येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत आमदारकीची ऑफर देण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे। त्यामुळे काँग्रेसवर टीका करणारे बंडोबा पवार शांत झालेत। याबाबतचं वृत्त सर्वप्रथम झी 24 तासनं दिलं होतं। सांगली मतदारसंघातले काँग्रेसचे बंडखोर उमेदवार हाफिज धत्तुरे यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचं जाहीर केलंय। धत्तुरेंनी पाठिंबा कुणाला देणार हे अद्याप जाहीर केलेलं नाही। मात्र काँग्रेसचे पुण्यातले उमेदवार विश्वजित कदम यांचा प्रचार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। पश्चिम महाराष्ट्रात पुणे सोडल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उमेदवार तर सोडाच, पण अजून कुणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णयही घेतलेला नाही। कोल्हापूर, हातकणंगले आणि सांगली लोकसभा मतदारसंघात हीच परिस्थिती आहे। त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते कोणाचा झेंडा घेऊ हाती म्हणत पक्षाध्यक्षाच्या आदेशाची वाट पाहत बसले। दक्षिण मुंबईतले काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरांनी अर्ज भरलाय। काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत केलं। तर दुसरीकडे दक्षिण मुंबई मतदारसंघातले मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांनीही उमेदवारी अर्ज भरला। मनसे म्हणजे ओल्ड वाईन इन न्यू बॉटल असल्याचं मिलिंद देवरांनी म्हटलं। त्यावर बाळा नांदगावकरांनीही प्रत्युत्तर दिलंय। स्पायडरमॅन यंदा चक्क लोकसभा निवडणूक लढवतोय। स्पायडरमॅनची भूमिका साकारणाऱ्या गौरव शर्मा यांनी काल उमेदवारी अर्ज भरलाय। स्पायडरमॅन यंदा दक्षिण मुंबईतून आपलं नशीब आजमावतोय। इतर उमेदवार डोअर टू डोअर प्रचारावर भर देतात, मात्र निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेला हा स्पायडरमॅन चक्क विंडो टू विंडो प्रचार करणार आहे। 4/4च्या मुहूर्तावर नाशिकच्या सर्व दिग्गज उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा उमेदवारीचे अर्ज भरले। राष्ट्रवादीचे नाशिक उमेदवार छगन भुजबळ, दिंडोरीचे भारती पवार, सेनेचे हेमंत गोडसे आणि मनसेचे प्रदीप पवार यांनी अर्ज भरला। सेना मनसेचे जोरदार शक्ती प्रदर्शन आणि राष्ट्रवादीतर्फे दिग्गजांच्या उपस्थितीनं नाशिकमध्ये कालचा दिवस शक्ती प्रदर्शनाचा दिवस ठरला। नाशिक लोकसभा मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या प्रदीप पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नाशिक शहरातून भव्य रॅली काढत मनसेनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आहे। शहरात 3 आमदार आहेत, त्यामुळे पहिला खासदार नाशिकमधून देण्याचा संकल्प स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे। उत्तर पूर्व मुंबईतले भाजपचे उमेदवार किरीट सोमय्या यांनी अर्ज दाखल केला। किरीट सोमय्या, संजय दीना पाटील आणि मेधा पाटकर यांच्यामध्ये या मतदारसंघात लढत होणार आहे। दक्षिण मध्य मुंबईतले काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला। यावेळी त्यांच्याबरोबर काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। पुष्पहार घालून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं।
ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार संजू नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरला। उमेदवार संजू नाईकांचा अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाचपाखाडी पक्ष कार्यालयातून रॅली काढली होती। कल्याण लोकसभा मतदारसंघात 3 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, गणेश नाईक आणि विधानसभेचे उपसभापती वसंत डावखरे हे उपस्थित होते। यावेळी आघाडीनं शक्तीप्रदर्शन करत मोठी रॅली काढली। जळगाव तसंच रावेर लोकसभेसाठी भाजपकडून काल रक्षा खडसे आणि ए.टी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। त्यानंतर भाजपने घेतलेल्या जाहीर सभेत महायुतीच्या व्यासपीठावर मनसेचे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे हजर होते। रायगड मतदारसंघातून शिवसेनेकडून अनंत गीते यांनी अर्ज भरला। जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्याशी त्यांची मुख्य लढत होणार आहे। ठाण्यातले मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांनीही अर्ज दाखल केला। त्यासाठी मनसेनं 3 हात नाका इथून रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। सांगली जिल्ह्यातल्या जत सातारा रोडवर एका कारमधून 6.5 लाख रुपयांची रोकड सापडली आहे। या कारमधून काँग्रेसचं प्रचार साहित्य जप्त करण्यात आलंय। निवडणुकीसाठी पैसे वाटप करण्यासाठी अज्ञात वाहन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार सापळा रचून कारवाई केली आहे। काँग्रेसचे संजीव पट्टणशेट्टी यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे यशोधर फणसे यांची निवड झाली आहे। त्यांनी काँग्रेसचे भीमसिंग राठोड यांचा 8 मतांनी पराभव केला। स्थायी समितीच्या 27 सदस्यांपैकी 15 मतं फणसेंना, 7 मतं राठोड यांना पडली आहेत, तर मनसेच्या 3 सदस्यांसह 5 सदस्य अनुपस्थित राहिले। शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे विनोद शेलार हे निवडून आले। येवल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर 20 पैसे प्रति किलो इतके उतरल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले। 1 किलो कांद्याचे उत्पन्न करण्यासाठी शेतकऱ्याला जितका वेळ लागतो त्यापेक्षा हा दर कितीतरी कमी आहे। अखेर बाजार समिती सभापती आणि संचालक मंडळ शहर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर संध्याकाळी हा लिलाव सुरू करणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।